मात्र मेंढीला दूध नाही म्हणल्यानंतर आणि तू लागला होता आफ्रिका पुढे खांड ठेवण्याचे ना पुढे जाण्याला लागला होता खांड सोडायला आणि मागल्या बाजूला गेला होय. आणि जाऊन चिनाच्या लहान बाळाला लागला म्हणून हे बाळा हा माझ्या राणीला मात्र थंडीने काकड भरले 3 वाजता कुपीला राणी माझी लागल्या राहायला बर चहासाठी जरा दूध दिला तर फार उपकार होईल लागला विठ्ठल बोलायला म्हातारे रूपी भगवानचा लागला होता बोलायला या लहानताना बाळूला आफ्रिकाच्या त्याच वेळेला लहानतान्या बाळाला या म्हाताऱ्याची दया लागली यायला विचार केला म्हणाला काय सांगू तुम्हाला माझ्या तरी मेंढ्या बर का काही थोड्या बर का गाभण आहेत काही थोड्या बर का तर त्या ठिकाण्याला त्याचा मात्र बघून हातात बाळू मामा घ्यायला आणि तुमच्या बघा दैवगतीने काय निघले तर शंभर देतो म्हणून मात्र वचन जायला आणि मात्र मांडीमध्ये मात्र बघून धरायला आणि बर का मेंढी आटल्याली मेंढीची कास धरायला शिळ लागला फोडायला होत लागला मारायला मेत्र होत मारता नाही मात्र बघून लागले मात्र दुधाने भरायला आणि भरल्याले बघून मात्र त्या सावल्या पांडुरंगाला 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला आणि तो नेऊन द्यायला तरी ब्रिका एवढ्या येळेला बाबा एवढ्या टायमाला एवढ्या येळेला बाबा एवढ्या टायमाला सावल्या पांडुगा माझा बघावर जेव्हा विचार केला या केला बघाया म्हणाला आणि आता कळली गा बाबा बघा काठी गा लहान तान्या गा बाबा बघा बाळूला बाळूला द्यायला बाबा बाळूला द्यायला बाळूला द्यायला बाबा बाळूला लागलेला काठीवरी काठी बघा देऊन बोलायला लागेला बघा सांगायला गेला याड लागल मला याड लागल तर या देवाचा बाळू मामाच याड मला लागला बाळू मामाच याड मला लागला तर त्या ठिकाणाला विचार केला मनाला जसा लहान बाळून त्यावेळेला मनाचा विचार करून ना मेंढीचं दूध गा बघून भरून जायला आणि बघून भरल्याले 5 तास त्या जाग्याला आणि या म्हातारी बघू म्हाताऱ्याला बघून नाते आनंदी आनंद उयाला मेंढीचं लागलं बोलायला ए माऱ्या हा अरे तुझ्या आमच्या हातापायातलं मागलं मोरलं इकडलं तिकडलं काम करशील म्हणून तुला आम्ही संघ घेतली आणि आम्ही नाही म्हणून सांगितले आम्ही त्या मात्र म्हाताऱ्याला नाही म्हणलंय पण दूध देणार दूध देत काय नाही म्हणले होय आणि तू मात्र दूध देतोय तुला शाळा झालाच होय छानाने तर मेंढी जरा दूध देताना मी पिळून दिलो का एवढे गा बोलताना मेंढके लागलं मात्र त्या रागा गुरुदानाच्या भारात बोलायला लागलं होतं मनाचा विचार बरं का करायला लागले सांगायला त्या ठिकाण्याला बाबा या वेळेला आणि जसा विचार पडला मनाला तर त्या ठिकाण्याला सावल्या पांडुरंगाने आणि बरं का या म्हातारी रूपी भगवंताना जसं गा बाळू मामाला मात्र त्याचा उपकार नको आपल्यावर म्हणून जिना हातातली काठी बरं का तू त्याच वेळेला आणि कार्तिका लागला जाईला वर्णन लागला सांगाया कार्तिका लागला जाईला वर्णन
तर त्या ठिकाणाला विचार पडला मनाला होय सावळ्या पांडुरंगाने लागला बोलायला आणि काय लागला होता सांगायला काठी एवढी घ्यायची आणि काठीचं वर्णन सांगतो ऐकून घे या वेळेला आमच्या ह्या काठीचा होय होय बर सांगा देवा जर तुला भूक लागली तर काय पाहिजे ते मागून घ्यायचं बर रिंगण मागायच्या रिंगणाच्या मध्ये हा जेवायला मिळेल बर बर त्याचप्रमाणे त्या ठिकाणाला ही काठी काय आहे ती सांगायची नाही आणि कुणाला बोलायचं नाही असं का म्हणून तिनं लागला होता मांडरे बोलायला आणि तेवढं बाळून ऐकून तरी घ्यायला ही काठी म्हणजे काहीतरी नव्हे तर तुला काय हवाय की मिळेल दैवगती दर कार्तिक महिन्याला सर्व मिळक लागलं मात्र भीमा नदीला संध्या सवळे करायला आणि त्यातून मेंढ्या गेल्या होत्या एका शेतकऱ्याच्या रानात बरका तो रान करायला तिथं बरका मेंढ्या तरी बसायला मिळक लागले बोलायला बाळ्या हा ए वाद्या हो तू आमच्या संघ काय तर आमचं ऐकायची म्हणताना आमच्या इंद्रच करतोयास म्हणजे आता तुझं तुम्ही एंटर पाळायचं सांभाळायचं बघ आम्ही सांगतोय त्याचं ऐकायचं बाळू असा असेल तर बघण्याचं तुझ्या तू मेंढ्या बरका वेगळून येऊन जा बोलाया बोलाया लागेल सांगाया सांगाया लागेल सर्व मेंढक्याने विचार केला म्हणाला या बाळ्याला आता मेंढराच्या खांडावर आपण ठेवायचं आणि आपण सर्वजण मात्र पंढरपूर शहराला भीमा नदीला आणि आंघोळी स्नान करून पांडुरंगाचं दर्शन घेऊन बरं काय यायचं पांडुरंगाचं सावल्या पांडुरंगाचं पाय दर्शन घ्यायचं आणि मग मिनीच्या खांडाला यायचं म्हणून त्यांना तो सर्वांनी मनाचा विचार करायला मामा पाय दर्शन वेगळं आणि मात्र दर्शन वेगळं. दर्शन म्हणजे तत्त देव आपण इथनच दर्शन घ्यायचं आणि पाय दर्शन म्हणजे पायाला दर्शन घेऊन यायचं ते माहिती असणारा तर माहित नाही तर मित्रांना नाही माहित दर्शन म्हणजे एकच एकच तर त्या ठिकाणी आला त्याचा मात्र मेंढक सगळं भीमा नदीला निघून जायला होय आणि लहानताना बाळू लागला विचार मात्र करायला लागला होता करायला कालच्या संध्याकाळच्या वेळेला म्हातारी रूपी भगवंताला अफ्रिका मी दूध दिल्यालं त्याने मला काठी दिल्याली असायला त्या काठीचा उपयोग
काय होतंय का बघूया. होतोय का नाही होतोय मनाची खात्री करायची म्हणून हातात काठी घेऊन मात्र हातात मध्ये काठी जसा तू बालू लांचा घेऊन ना लागला होता तो पांडुरंगाच्या नामस्मरण करायला. तुझ्या हाती मी बर का तुझ्या तू पाठी. सावल्या पांडुरंग लावणीला धाव निर्वाणीला पाव संकटाच्या जाग्याला जाया झालं पाहिजे मला सर्व मेंढक माझ्या मात्र जवळ मेंढाचे खांड सोडायला. आणि गेल्यात बर का त्यांनी चंद्रभागाला आणि तू दर्शन यायचो घ्यायला. त्या वेळेस आपण मनाची मात्र काठीची खात्री करून घ्यायची म्हणून होय. विचार केला मनाला. हा मी माझ्या नादात तू तुझ्या नादातच कुठवर चालायचं. मामा हो असं नाही चालायचं. नाही चालणार. होय बाळू मामाच्या दर्शनाला गा उडीने गा उडीने जाया उडीने गा उडीने जाया. वाघमोडे राहणार मिरज मिरजचा मात्र माझ्या पता चाललेल्या मात्र राहण्याचा